बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धार्मिक धम्मसहलीतील सर्व उपासक आज नाशिक येथील त्रिरश्मी लेणी, आंबेडकर स्मारक आणि काळाराम मंदिर बघण्यासाठी या ठिकाणी सर्व पोहोचलेले आहेत। आता आपण त्रिरश्मी लेणीच्या पायथ्याशी बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक बघण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। आपण या दोन ट्रॅव्हल्स आहेत आपल्या संस्कृती ट्रॅव्हल्स। या ट्रॅव्हलच्या माध्यमातून आपल्या धम्मसहलीचा प्रवास आपला चालू आहे। इकडून आता पेपरकडे लक्ष माझं येईल कधी घरी आल्याशिवाय पेपरकडे लक्षच नाही। बॅनर कोणतं अगं टिकन माहिती तुम्ही आई चालवायला की सांभाळत चला आईला दवाखान्यात येऊन लागन बरं मला मम्मी आपण आलो तर राजा बघायला आणि आज नाशिक येथील त्रिरश्मी लेणी आणि लेणीच्या पायथ्याचे असलेलं हे बुद्ध स्मारक बघण्यासाठी आपल्या सर्व धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण बघत आहोत हे स्मारक आहे। अतिशय हा परिसर सुंदर परिसर आहे। हे स्मारक आपण बघत आहोत। ऐतिहासिक नाशिक येथील त्रिरश्मी लेणीच्या पायथ्याशी बुद्ध स्मारकाच्या या स्मारकामध्ये भगवंताची अतिशय सुंदर ही भगवंताची ही मूर्ती आहे। या मूर्तीला या ठिकाणी आपण अभिवादन करून या स्मारकाला भेट देऊन आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक आता त्रिरश्मी लेणीकडे रवाना होणार आहेत। त्रिरश्मी लेणी बघितल्यानंतर हा बंदेजी
बोल अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि। स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। मोडने अनुग्रहं कत्वा शीलं देतमे बन्ते द्वितीयंपि ओकास अहं भन्ते तिसरणेन सह पंचस मना मोडने अनुग्रहं कत्वा शीलं देतमे द्वितीयंपि ओकास अहं भन्ते तिसरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कत्वा। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स 3 वेळा।
शिक्षापदं समादयामि। वंदनेमध्ये आपण कुठेतरी चुकतो. भारतीय बौद्ध महासभेनं कोणावर टीका करत नाही. त्यांनी मया खाऊनच टाकलं. कत्तंग सुद्धा कत्तंग म्हणजे काय? मया कत्तंग. मी जे काही अपराध केले असतील सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझ्या हाताने जे काही अपराध घडले असतील हे समाज याचना मला नाही करत तुम्ही, त्या भगवंताला करता. मग त्या भगवंताला सांगता भगवंता माझ्या हाताने जर काही गलत्या झाल्या असतील मया करता, तर आपण मयाला सोडून देतो. सीधा कत्तंग काय करता? कशाचं कत्तंग? आणि भिक्षू लोक तेच सांगू लागतात कत्तंग. वंदनेमध्ये सुद्धा एक भोग जीवित देवाकडे जातो, धर्माकडे जातो, बापाकडे जातो, सर्वच काही करतो. आता तुमच्या जवळ आलं तुमचं झालं नाही. बुद्धं जीवितपर्यंतं शरणं गच्छामि. एक एक शब्द माणसाच्या जीवनामध्ये महत्त्व देतात. एक एक शब्द माणसाच्या जीवनामध्ये सद्गतीपर्यंत पोहोचवतात. एक एक शब्द माणसाच्या जीवनामध्ये सत्यापर्यंत पोहोचवतात. आणि तो शब्द विसरला तर सत्य विसरला. काय सांगितलं बोलतात? दिठ्ठ्यानं दिठ्ठमत्तेसु एकच शब्द सांगितला. एवढा शब्द, एवढ्या शब्दावर लाखो लोक वरत झाले, लाखो लोक वरत झाले. एकच शब्द बोलले भगवंत, दिठ्ठेनं दिठ्ठमत्तेसु. देखणे में देखना है, म्हणजे पाहण्यामध्ये पाहायचं आहे. एवढा शब्द. मी काही जास्त बोलू शकत नाही, कारण माझं आता 28 तारखेला बायपास सर्जरी झाली आहे. हार्टचा ऑपरेशन झाला आहे. 5 लाख रुपये लागले इकडून तिकडून, आणि त्याच्यामुळे मी काही जास्त बोलत नाही. परंतु हे तुम्हाला सांगायचं होतं बाबा महान पुण्य कार्य करता, महान पुण्य ठिकाणी आले, तर हे तरी सत्य म्हणा साधू साधू साधू. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील बौद्ध उपासिका रंजनाबाई मघाडे यांनी या ठिकाणी बाबासाहेबांच्या प्रतिमेला एक पुष्पहार अर्पण करण्यासाठी आणलेला आहे. त्यांना सूचना आहे की आपण बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा. आजच्या या मंगलमय प्रसंगी आपल्या धम्मसहलीतील उपासिका रंजना मघाडे आणि शिला हिवराळे या ठिकाणी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतील. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाचा.